कारण असं कैकेयीच्या हाताला तो कसा रथ पेलला असेल, मासाचा हात असेल तर ते पेलणं शक्य नाही. तर त्याही कैकेयीनं आपल्या बाल वयामध्ये आपल्या घरामध्ये अतिथी म्हणून साधू आलेला होता. त्या साधूची सेवा करण्याकरता वडिलांनी तिला ठेवलेलं होतं. आणि शेवटी साधू झोपल्यानंतर तिच्या मनात असं आलं, या साधूला जर काळ्या मिशा दाढी वगैरे जर काढली तर हा कसा दिसेल. म्हणून तिनं तव्याची काजळी, चुलीची काजळी गोळा केली आणि त्या साधूला झोपलेल्या त्यांनी काय केल्या, विद्रूप चेहरा केला. साधू जागा झाल्यानंतर त्यांनी पाहिलं आणि म्हणाले, मला ज्यानं काळं लावलंय त्याचं जीवनही असं कलंकित होईल. आणि ज्या कोणी हे माझा असा अभद्र अपमान केला असेल त्याला फार जीवन कलंकित भोगावं लागेल असा शाप दिला. काही भेली बालवयात होती, लहान होती, शरण आली साधूला, नमस्कार केला, म्हणाले मी केलं, अजाणता आहे, मी अज्ञान आहे, मला क्षमा करा. आणि मग त्यावेळी साधूने सांगितलं, मी बोललेलं नाही खोटं होणार, पण ज्या हातानं तो हे केलंस तो हात मात्र तुझा वज्रदेही होईल, एवढं बाकी खरं आहे म्हणाले. आणि हा शाप म्हणून दिला, तुला होणार आहे काय, शाप म्हणा वरदान म्हणा भावी काळाचं एक लक्षणच असतं म्हणून ते दिला जातो. आणि मग एक ईश्वर इच्छाच असते. अशा पद्धतीनं दशरथाने शुक्राचार्यांचा वृषपर्व्याचा पराजय केला. पृथ्वीवर धनधान्य परत पाऊस सुरू झाला. आणि मग या विजयानं संतुष्ट झालेला बृहस्पती इंद्र त्यांनी आलिंगन दिलं दशरथ राजाला, आशीर्वाद दिले, अमूल्य अशी रत्न दिली आणि जाताना